एक्झाम्पल 8 काय दिलेलं आहे पहा. 49x - 57y = 172. सेकंड इक्वेशन काय आहे. 57x - 49y = 252. या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 49 आहे. सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 49 आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 57 आहे आणि इक्वेशन सेकंडमध्ये एक्सचा कोएफिशियंट 57 आहे. या ठिकाणी एक्स आणि वायचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. फर्स्ट इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स आणि वायच्या कोएफिशियंटची अदलाबदल झालेली आहे. आता अशा पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व करताना प्रथम आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची आहे. सेकंड स्टेपमध्ये या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आहे आणि जी आपल्याला दोन नवीन इक्वेशन्स मिळणार आहेत त्यांची पुन्हा आपल्याला ॲडिशन करायची आहे. पहा एक्झाम्पल सॉल्व करू आपण. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनची प्रथम आपण ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. आता या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. हे आहे इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर 2. 9 + 7 16 6 कॅरी ओव्हर 1 5 + 1 6 6 + 4 10 106x -57y -49y. या ठिकाणी मायनस मायनस काय होईल प्लस होईल. या दोन्हींची ॲडिशन किती येईल 106y आणि साइन काय येईल मायनस 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 येईल = या दोन्हीची ॲडिशन करू. 2 + 2 4 7 + 5 12 कॅरी ओव्हर 1 1 + 2 3 3 + 1 4 424. आता या इक्वेशनला आपण 106 ने डिव्हाइड करू. डिव्हाइड बाय 106 to both the sides. 106x upon 106 minus 106y upon 106 is equal to 424 upon 106. या ठिकाणी 106 106 कॅन्सल होईल. 106 106 कॅन्सल होईल. या ठिकाणी भागवलो आपण. 106 × 4 किती येईल पहा. 106 × 4 4 6 are 24 4 1 are 4 424 येईल. म्हणजेच या ठिकाणी 4चा भाग जाईल. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं पहा. x - y = 4 4/1 म्हणजेच 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला. या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आहे. ही दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करू किंवा इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस केलं तरी चालेल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. सेकंड इक्वेशन काय आहे पहा. 57x - 49y = 252 मायनस इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 1 काय आहे. 49x - 57y = 172. या दोन इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करताना हे जे खालचं इक्वेशन आहे याची साईन चेंज होतील. या ठिकाणी मायनस होईल. या ठिकाणी मायनस आहे प्लस होईल. या ठिकाणी प्लस आहे मायनस होईल. 57x - 49x किती येईल 8x. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे प्लस. या ठिकाणी प्लस येईल. -49y + 57y. या ठिकाणी 57 मधून 49 मायनस होईल. किती येईल 8y. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे. या ठिकाणी प्लस येईल = 252 - 172 किती येईल पहा. 2 - 2 0 15 होईल. या ठिकाणी 1 15 - 7 8 1 - 1 0 म्हणजेच किती मिळालं 80. आता या इक्वेशनला आपण 8 ने डिव्हाइड करू. डिव्हाइड बाय 8 to both the sides. 8x divide 8 plus 8y divide 8 is equal to 80 divide 8. या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला आपण 8 ने डिव्हाइड केलं. 8 1 are 8 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 8 10 are 8. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं पहा. x + y is equal to 10/1 म्हणजेच 10.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता ही जी आपल्याला 2 न्यू इक्वेशन्स मिळालेले आहेत, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 अँड एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. या 2 इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला या टू न्यू इक्वेशन्सची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन 4 काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 यांची ॲडिशन करू. एक्स प्लस एक्स 2x मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होईल. 4 प्लस 10 14. देअरफॉर 2x इज इक्वल टू 14. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 14 डिवाइड 2. भाग घालू. 2 1 जार 2, 2 7 जार 14. देअरफॉर x इज इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 7. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करू. या ठिकाणी लिहू आपण पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 लिहून घेऊ आपण. x प्लस वाय इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू काय मिळाली, 7. 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. हा 7 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर वाय इज इक्वल टू 10 मायनस 7. देअरफॉर वाय इज इक्वल टू 10 मायनस 7 किती, 3. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 7. वायची व्हॅल्यू काय मिळाली, 3. ॲन्सर लिहू आपण. देअरफॉर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 7, 3 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.